मिनटात, मैं बहुत ज़्यादा वक्त नहीं लूँगा, 2 मिनट के अंदर उसका लोगों तक जो शिंदे साहब ने इस महाराष्ट्र के तमाम अल्पसंख्यक समाज लोगों के लिए जो न्याय और इंसाफ दिया है, हमारा ये डिपार्टमेंट बनने से पहले से तो आज तक साहब मुख्यमंत्री बनने से पहले तक 30 कोटी रुपए वो अल्पसंख्यक विभाग का निधि था, और आज अल्पसंख्यक का निधि 500 करोड़ रुपए करने का काम मुख्यमंत्री जी ने किया है। इसलिए जात धर्म ये हिंदुत्ववादी पार्टी है, जरूर है हिंदुत्ववादी पार्टी, लेकिन मुसलमानों पे या अल्पसंख्यक समाज के जो 7 समाज है उनको न्याय और इंसाफ देने का काम करते हैं। इससे पहले भी खैरे साहब कई बार खासदार बने, क्या दिया है उन्होंने अल्पसंख्यक के लोगों को? इम्तियाज जलील साहब से लेके तो खैरे साहब तक, मैं सबके बीच में एक संदीपान भोमरे हमारा एक ऐसा नेता है, ऐसा कार्यकर्ता है, एक किसान का लड़का है, एक सामान्य कुटुंब से जिन्हें राजकारण की शुरुआत किया है, गरीब से गरीब आदमी, शेतकरी, शेत मजदूर, दलित, पीड़ित, सबकी अलग अलग लोगों के समाज के धर्म की भावना उनके साथ है। और मुझे लगता है कि इस संभाजीनगर औरंगाबाद में पहली बार ऐसा हुआ है कि इतनी बड़ी रैली हजारों की तादाद में जब निकलती है, वही हमारे भोमरे साहब का विजय। आणि मी आता आपल्याला गॅरंटी देतो मुख्यमंत्री महोदय की कन्नड विधानसभाची जबाबदारी माझ्यावर राहील। सिल्लोड पासून तर बदनापूर पासून तर भोकरदन पर्यंत तिकडची जबाबदारी रावसाहेब पाटील दानवे साहेबाची माझ्यावर राहील, कारण की तिकडे कमळ आणि इकडं या ठिकाणी धनुष्यबाण, एकच बाण धनुष्यबाण आणि रामबाण। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, खरं म्हणजे मुंबई ठाण्यानंतर शिवसेनेच्या वाघाची डरकाळी घुमली ती या मराठवाड्यात संभाजीनगरला। आज या कडक उन्हामध्ये देखील आपल्या सर्व महायुतीच्या नेत्यांबरोबर आपण एवढ्या मोठ्या संख्येने या संदीपान भुमरे यांच्या फॉर्म भरण्याच्या रॅलीमध्ये, एवढ्या मोठ्या संख्येने ही रॅली पहिल्यांदा मी बघितलेली आहे। आणि त्यामुळे संदीपान भुमरे यांचा विजय पक्का आहे। नो खैरे, ओनली भुमरे। नाना काय म्हणतो? ओनली मामा काय मगाशी म्हणत होते? मामा भुमरे, मामा भुमरे मामा ना, हा एकच मामा, एकच मामा, अरे एकच नाना। नाना पण आहे ना तो आपला, इकडे आपले दुसरे पण नाना आले। आणि म्हणून आज इथल्या जनतेने नेहमी शिवसेनेवर प्रेम केलेला, धनुष्य बाणावर प्रेम केलेला, शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर आपल्या छत्रपती संभाजीनगरची निष्ठा। आणि म्हणून एक घोषणा देऊया, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। आणि म्हणून गेल्या वेळी थोडी गडबड झाली, परंतु यावेळेस दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ नाही, आपल्या धनुष्य बाणालाच लाभ होणार आणि महायुती या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने विजय होईल। खरं म्हणजे ही लढाई जी आहे, ही निवडणूक फक्त संदीपान भुमरे यांची नाही, ही निवडणूक फक्त संभाजीनगरची नाही, ही निवडणूक आपल्या देशाच्या विकासाची आहे, या देशाच्या प्रगतीची आहे। आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याची आहे। अरे जय श्रीराम, अयोध्येमध्ये राम मंदिर बनणार की नाही, बनणार की नाही असे लोक टिंगल करत होते। मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे। मोदीजींनी मंदिर पण बांधलं, तारीख पण सांगितली, उद्घाटन पण केलं।
आणि म्हणून या देशाला पुढे न्यायचं असेल, या देशाची प्रगती करायची असेल, या देशाचा विकास करायचा असेल तर आपल्याला कोण पाहिजे? मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये तुलना केली तर माणूस झोपलेला असताना स्वप्नात देखील काय म्हणेल? मोदी मोदी मोदी. कारण त्यांनी 10 वर्षाच्या काळात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कोण? गरम झालं की थंडगार हवा खायला परदेशात जाणारा कोण? मग कोणाला निवडणार? अरे 10 वर्षात एवढं हिमालय एवढं काम केलंय जे 50-60 वर्षात काँग्रेसला जमलं नाही. मोदींच्या कामाची उंची जर बघितली एक हिमालय एवढी आणि काँग्रेसच्या 50-60 वर्षाची उंची टेकडी एवढी. कोणाला मतदान करणार? आणि म्हणून आपल्या देशाचं नाव आज जगभरामध्ये आदराने घेतलं जातंय, रोशन केलं जातंय. आज कोणी आपल्या प्रधानमंत्र्याला बॉस म्हणतो, कोणी गळे भेट घेतो, कोणी वाकून नमस्कार करतो. 11व्या नंबरची अर्थव्यवस्था 5व्या नंबरवर कोणी आणली? मोदीजींनी. आता 3ऱ्या नंबरवर आणणार आहे. आणि म्हणून देशाच्या विकासाची ही लढाई आहे. आणि म्हणूनच आपल्या बाळासाहेबांची काय घोषणा होती? गर्व से कहो हम. आणि म्हणून एकच विचार, एकच पुकार आणि हिंदुत्वाचा जय जयकार या संभाजीनगरमध्ये घुमघुमल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यामुळे अबकी बार मोदी सरकार आणि नहीं फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार अरे 400 पार. त्या 400 मध्ये संदीपान मुंबई नंबर 1 ला पाहिजे ना. करताय गरिबी हटाव म्हणणारे काँग्रेस. गरिबी हटली का? गरीब हटला. गरिबी नाही हटली, परंतु मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबी दारिद्र्य रेषेच्या वर काढलं. 80 कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा निर्णय 5 वर्ष पुढे लागू केला. आता मला सांगा अब्दुल भाई, या 80 कोटी मध्ये फक्त हिंदू आहेत का? फक्त मराठी आहेत का? तर याच्यामध्ये हिंदू आहे, मुसलमान आहे, शीख आहे, ईसाई सगळे आहे. गरीब आहे, त्याचा पोट भरलं पाहिजे, उपाशी राहता कामा नये. आणि म्हणून रोटी कपडा मकान देणारा आपला प्रधानमंत्री आहे. 2014 नंतर एकही घोटाळ्याचा भ्रष्टाचाराचा आरोप विरोधी पक्ष लावू शकले नाही. असा बेदाग प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे. आणि समोर काय? भ्रष्टाचाराने भरभटलेले लोक. अरे प्रभाकर कुठे आहे? ते उद्धव ठाकरे बोललेत ना आपल्या मोदींच्या बद्दल. आणि जे उबाठा मोदींचं गुणगान गात होते ते जरा मी तुम्हाला ऐकवतो. सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे मोदीमध्ये काय आहे तर मोदी समोर बसलेले आहेत. पण जर तर नरेंद्र मोदी पर्याय म्हणून बाजूला ठेवा तुम्ही. आवाज येतोय? एक तरी लायक जगा काँग्रेसकडे आहे तो पंतप्रधान पदाची खुर्ची नवे मान मनाचा आणि जबाबदारी सांभाळू शकेल असं येत आहे. कोणी राहिले नाही. सगळे बरबटलेले आहेत. कोण पोलशन बरबटले आहेत, कोण पूजेमध्ये बरबटले आहेत, कोण कशात बरबटले आहेत, सगळं बरबटलेलं. तुम्ही नरेंद्र भाईंना मत देत नाही आहात, तुमच्या भवितव्याला मत देत आहात. तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात. हे बघितलं? आता बघितलं? आता मोदीजींच्या नावाने खडे फोडणारे कोण? सरडे रंग बदलतात, पण एवढा फास्ट रंग बदलणारा सरडा या महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला. अरे काय बाप 1 नंबरी, बेटा 10 नंबरी. अरे रोज आरोप आरोप आरोप. अरे हा शेतकरी
शेतकऱ्याचा मुलगा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय, तुम्हाला तेव्हा दिवसापासून पोटसूळ उठलाय, हजम होत नाही. आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेला काही मिंदे म्हणतात, नीच म्हणतात, निर्लज्ज म्हणतात. तुम्हाला हे पसंत आहे? हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. ही शिवी मला नाही, या शेतकऱ्याला, तमाम शेतकऱ्यांच्या मुलांना, शेतकऱ्यांना दिली आहे. माझ्या माता भगिनींसाठी मी काम करतोय, माझ्या माता भगिनींना दिली आहे. माझा समाज बहुजन समाजाला दिलेली आहे. आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये मी काय आरोप त्याला उत्तर आरोपाने देत नाही का, आणि पोराटोरांच्या आरोपाला तर मी उत्तर देतच नाही, बघत पण नाही तिकडे. पण इथं सांगतो, येणाऱ्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला मतपेटीद्वारे तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. आणि मग आता घरी बसायची तुम्हाला सवय आहे, घरून राज्य कारभार चालवायचा. उंटावरून शेळ्या हाकता येतात का? उंटावरून शेळ्या हाकता येतात? फेसबुक लाईव्ह वरून सरकार चालतं का?